कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि कृषी विद्यापीठ कोकण यांच्या संयुक्तपणे 17 जुलै रोजी एक सामंजस्य करार झाला। तो म्हणजे की बदलापूर शहर हे हरित बदलापूर बनवण्यासाठी या मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ज्या दिवशी रुचिता घोरपडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या त्या दिवसापासून अनेक सारे चांगले चांगले महत्त्वपूर्ण निर्णय या शहरामध्ये घेण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर हा जो परवा जो सामंजस्य करार झाला हा बदलापूरच्या इतिहासामधील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक असा चांगला महत्त्वपूर्ण हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला निर्णय असणार आहे। या शहरामध्ये अनेक चांगली विकास कामं देखील होत आहेत। ज्या अर्थाने नाले रुंदीकरण असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या माध्यमातून ते फार मोठं चांगलं एक पर्यावरणाच्या दृष्टीने एक मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि यासोबतच हा जो सामंजस्य करार आहे हे देखील एक चांगलं आणि महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी होणार आहे। या विद्यापीठाच्या माध्यमातून पुढे 10 वर्षांमधला एक कृती आराखडा त्या ठिकाणी तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवणार आहे। त्यासाठी जो लागेल तो निधी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार कथोरे साहेब पाठपुरावा करून त्यासाठी आपल्या शहरासाठी घेतीलच। परंतु या विकास आराखड्यामध्ये जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत ते म्हणजे शहरी वनीकरण असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड असेल, रस्त्याच्या दुतर्फामध्ये आपण कोणती झाडं लावली पाहिजेत। बऱ्याच वेळेला आपण परदेशामधील जी झाडं असतात ती आपण या ठिकाणी लावतो, त्याने असं होतं की जमिनीतील पाण्याची क्षमता काही झाडं खेचून घेतात, जी की ही झाडं आपल्या या शहरासाठी, या मातीसाठी, या बदलापूरचं जे वातावरण आहे यामध्ये ती वाढणारच नाहीयेत। तरी पण आपलं अज्ञान असल्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने कशा पद्धतीने झाडं लावतो त्याचं पुढे संगोपन व्यवस्थित होत नाही, किंबहुना ती झाडं मृत देखील पावतात। याच हेतूने आपण अतिशय चांगलं असं नियोजन पद्धतीने जर कोणतं काम केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। म्हणूनच यासाठी आपल्याला हे कृषी विद्यापीठ आहे ही आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहे। म्हणूनच माननीय नगराध्यक्ष महोदय यांच्या आणि कुलगुरू डॉक्टर भावे यांच्या स्वाक्षरीने हा करार झालेला आहे। मला वाटतं की बदलापूरचा AQI आपण एअर क्वालिटी इंडेक्स जर पाहिला तर हा अतिशय खराब होता, कारण की बदलापूर शहरामध्ये MIDC आहे। आता ही MIDC शहराच्या मधोमध आलेली आहे। 0 ते 50 जर AQI असेल तर आपण चांगली हवा मानतो, 50 ते 100 पर्यंत असेल तर एक समाधानकारक, आणि त्यापुढे जर होत असेल तर ही हवा प्रदूषित आहे असं मानलं जातं। आणि या बदलापूर शहराचा इंडेक्स जर पाहिला तर हा 200च्या वर आहे। त्यामुळे नक्कीच पर्यावरणपूरक जर आपल्याला बदलापूर हवं असेल आणि प्रदूषण मुक्त हे जे की माणसाच्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं असं हवं आपल्याला जर पाहिजे असेल तर हा आराखडा आपल्याला मंजूर करून त्या ठिकाणी ते काम होणं फार महत्त्वाचं आहे। म्हणूनच आपलं येणारं जे भविष्यातील जे बदलापूर आहे हे हरित बदलापूर आणि प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बदलापूर हे आपल्याला येणाऱ्या काही वर्षात आपल्याला दिसणारच आहे। परंतु आपल्याला एक आवाहन करेल की या शहरातील प्रत्येक नागरिक असेल, प्रत्येक युवक असेल, महिला असेल, हे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की आपणही या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि या चांगल्या अशा समाज कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं, एवढीच एक विनंती करतो।